नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय इतिहास नागरिकशास्त्र, प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित, गुण 50, वेळ 2 तास। विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे। रोल नंबर या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक मिळाला असेल तर तो लिहायचा आहे। या परीक्षेसाठी आपण अभ्यासक्रम घेतला आहे इतिहासाचे प्रकरण 1 ते 6 आणि नागरिकशास्त्र प्रकरण 1 ते 3। चला तर मग सुरुवात करूया। पाहूया कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, कशा पद्धतीचे उत्तरे लिहायची आहेत। तर प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला? पर्याय अ विष्णुवर्धन, ब राजराज पहिला, क भिल्लम पाचवा, ड हरिहर। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विष्णुवर्धन। होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला। दुसरं विधान आहे, समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली? पर्याय अ संत ज्ञानेश्वरांनी, ब संत एकनाथांनी, क रामदास स्वामींनी, ड संत नामदेवांनी। उत्तर आहे पर्याय क्रमांक क रामदास स्वामींनी। समर्थ संप्रदायाची स्थापना रामदास स्वामींनी केली। तिसरं विधान आहे, शाहिस्ता खानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी कोठे केली? पर्याय अ कर्नाटकमध्ये, ब आसाममध्ये, क म्हैसूर प्रांतात, ड बंगालमध्ये। उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बंगालमध्ये। शाहिस्ता खानाची बोटे तोडल्यामुळे त्याच्यावर नाराज झालेल्या औरंगजेबाने त्याची रवानगी बंगालमध्ये केली। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी यावर आपण अशी विधाने घेतली आहे। अशा प्रकारच्या विधानांचा जास्तीत जास्त सराव करायचा। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। गुण आहेत 2। त्यामध्ये पहिला शब्दांचा गट आहे स्मारके, नाणी, लेणी, कथा। यामध्ये गटात न बसणारा किंवा वेगळा शब्द आहे कथा। आता कारण लिहिण्याची गरज नाही, परंतु थोडक्यात कारण सांगते की स्मारके, नाणी, लेणी ही भौतिक साधने आहे आणि कथा हे लिखित साधन आहे। दुसरा शब्दांचा गट आहे तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। यामध्ये गटात न बसणारा वेगळा शब्द आहे सिंधुदुर्ग। त्यानंतर प्रश्न दुसरा अ, ओळखा बरे। गुण आहेत 3। त्यामध्ये पहिलं विधान आहे त्र्यंबकगड जिंकून घेणारा। उत्तर आहे मोरोपंत पिंगळे। दुसरा आहे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव। उत्तर आहे राजगड। तिसरा आहे भारुडांचे रचनाकार। उत्तर आहे संत एकनाथ। अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ, ओळखा बरे 3 गुणांसाठी हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा ब, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुण। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, संत मीराबाईंची भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात? उत्तर संत मीराबाईंची भक्तिगीते समाजाला भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देतात। दुसरा प्रश्न, तवारीख म्हणजे काय? उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। यालाच तवारीख असे म्हणतात। आताच्या भाषेत आपण त्याला तारीख असं म्हणतो। तिसरा प्रश्न आहे, शीख धर्मीयांचे पहिले गुरु कोण? उत्तर शीख धर्मीयांचे पहिले गुरु गुरु नानक हे आहेत। चौथा प्रश्न आहे, बुद्रुक म्हणजे काय? उत्तर
मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात? 5वा प्रश्न, तंजावरच्या जगप्रसिद्ध ग्रंथालयाचे नाव काय आहे? उत्तर, तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय सरस्वती महाल या नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा. प्रश्न तिसरा अ कालक्रमानुसार पुढील घटनाक्रम लिहा. त्यासाठी घटना लिहून दिल्या आहेत. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह, शाहिस्ताखानाची स्वारी. आता ह्या घटना कालक्रमानुसार लावलेल्या नाहीत, तर ह्या घटना आपल्याला उत्तरामध्ये कालानुक्रमे लिहायच्या आहेत. पहिले काय घडलं, त्यानंतर अशा पद्धतीने. तर उत्तर, पहिले शाहिस्तेखानाची स्वारी, त्यानंतर लाल महालावर छापा, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. अशा पद्धतीने ह्या घटना कालानुक्रमे लिहायच्या आहेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे, लिहिते व्हा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3. 5 प्रश्न विचारले आहेत. गुण आहेत 6, म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे, शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी. आता तुमच्या शब्दात थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर, सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले. यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांनी नाणी पाळली. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली. तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावंतस ही श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला. यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणतात. 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या. त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतींनी राज्याभिषेक करून घेतला. दुसरा प्रश्न आहे, महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. तिसरा प्रश्न आहे, तवारीख म्हणजे काय? उत्तर, तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. चौथा प्रश्न आहे, संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर, संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले, कारण त्यांना हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य साधायचे होते, एकता निर्माण करायची होती. पाचवा प्रश्न आहे, कसबा म्हणजे काय? उत्तर, कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरण, इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे.
शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. अशा प्रकारे कसबा म्हणजे काय आपल्याला थोडक्यात लिहून आपण प्रश्न 3 ब थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न 4 का ते लिहा. कोणतेही 4 लिहायचे आहेत. 5 प्रश्न विचारले आहेत. गुण आहेत 8, म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे, शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात? उत्तर, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत विजापूरच्या आदेशाने मुघलांशी सहकार्य केले. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतितज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकार्यानिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवले. दुसरा प्रश्न दिला आहे, शिवरायांनी पुरंदरचा तह केला. उत्तर, शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला. आदिलशाहीविरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासनही दिले. या तहास औरंगजेबाने मान्यता दिली. तिसरा प्रश्न आहे, दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? उत्तर, शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. या सर्व कारणामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते. चौथा प्रश्न आहे, राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. उत्तर, उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. पाचवा प्रश्न आहे, इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता का महत्त्वाची असते? उत्तर, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन होण्यासाठी ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध,
काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. त्यामुळे त्यांचा वापर करताना सतत काळजी घ्यावी लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे फार महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे प्रश्न 4 का ते लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 5 टिपा लिहा. कोणत्याही 3, 4 दिले आहेत. गुण आहेत 6. एक टीप लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिली टीप आहे राजपुतांशी संघर्ष. उत्तर, अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला. अशा प्रकारे राजपुतांशी संघर्ष यावर टीप लिहिता येते. दुसरी टीप आहे लिखित साधने. उत्तर, त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाणे, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. तिसरी टीप आहे सुफी पंथ. उत्तर, सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम भक्ती मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोचवता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होते. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. चौथी टीप आहे गाव. गावालाच आपण मौजा असेही म्हणतो. तर गाव यावर टीप पुढील प्रमाणे लिहिता येते. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्याकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत असे म्हणत. अशा प्रकारे गाव यावर आपल्याला टीप लिहिता येते. अशा प्रकारे प्रश्न 5 टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 6 आता प्रश्न 6 यापासून आपले नागरिकशास्त्र या विषयाचे प्रश्न चालू होतात. तर त्यामध्ये योग्य पर्याय निवडा. गुण आहेत 2. पहिलं विधान आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. सरदार वल्लभभाई पटेल, क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ड. जे. बी. कृपलानी. उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत किंवा होते. दुसरे विधान आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट कोणती गोष्ट प्राप्त करण्याचे होते? पर्याय अ. सामाजिक सुधारणा,
ब. बंधुभाव. क. सार्वभौमत्व. ड. संविधान. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सार्वभौमत्व. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व ही गोष्ट प्राप्त करण्याचे होते. प्रश्न 6वा ब. पुढील विधाने दुरुस्त करून लिहा. दिलेलं विधान सत्य असेल तर दुरुस्त करून लिहिण्याचं कारण नाही, जर चूक असेल तर ते थोडक्यात दुरुस्त करून लिहायचं आहे. 3 गुण आहेत, 3 विधाने दिली आहेत. पहिलं विधान आहे, भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व बहाल केले आहे. उत्तर, हे विधान असत्य आहे. तर दुरुस्त विधान कसं लिहिता येईल? भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना एकेरी नागरिकत्व बहाल केले आहे. दुसरं विधान आहे, जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून सरकारची स्थापना होते. हे विधान योग्य आहे. आता हे विधान योग्य असल्यामुळे दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही. तिसरं विधान आहे, स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला मनाला येईल तसे वागण्याचा अधिकार होय. हे विधान असत्य आहे. तर दुरुस्त विधान, स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाने जबाबदारीने वागणे होय. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला येईल तसे वागता येईल का आपल्याला? नाही. तर आपली जबाबदारी, कर्तव्य पाळणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणून दुरुस्त विधान कसं लिहायचं आहे? स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाने जबाबदारीने वागणे होय. अशा प्रकारे प्रश्न 6वा ब या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न 7वा अ आहे, पुढील आकृत्या पूर्ण करा. या ठिकाणी 2 आकृत्या पूर्ण करा या संबंधित प्रश्न दिले आहेत. 2 गुण आहेत. कोणतीही एक आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी सरावासाठी मी तुम्हाला दोन्ही आकृत्या पूर्ण करून देत आहे. तर पहिला प्रश्न आहे, संघराज्यातील अधिकार वाटपाच्या 3 सूची. हा प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर उत्तर, संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. संघराज्यातील अधिकार वाटपाच्या कोणत्या 3 सूची आहेत? संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. अशा पद्धतीने आकृतीच्या स्वरूपात त्याचे उत्तर आपल्याला लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरी आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहिण्यासाठी प्रश्न दिला आहे, संविधानाचे प्रकार. संविधानाचे किती प्रकार आहेत? 2 आहेत. परंतु त्याचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात कसे लिहायचे आहे? लिखित संविधान आणि अलिखित संविधान. आता तुम्ही आकृत्या वेगवेगळ्या आकाराच्या सुद्धा तुमच्या पद्धतीने चांगल्या प्रकारे काढता येत असतील तर काढू शकता किंवा अशा काढल्या तरी चालतील. त्यानंतर प्रश्न 7वा ब आहे, संकल्पना स्पष्ट करा. 2 संकल्पना दिल्या आहे, कोणतीही एक लिहिली तरी चालेल. या ठिकाणी सरावासाठी दोन्ही लिहित आहे. गुण आहेत 2. तर पहिली संकल्पना आहे, संसदीय शासन पद्धती. उत्तर, भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजे कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा, विचार, विनिमयांना महत्त्व असते. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धती यावर टीप लिहिता येते किंवा संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी आहे समता. उत्तर, उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अशा प्रकारे समता यावर संकल्पना स्पष्ट करून प्रश्न 7वा ब हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा अ, लिहिते व्हा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2-3 प्रश्न दिले आहेत. गुण आहेत 4. एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे, गणराज्य म्हणजे काय? उत्तर, आपल्या देशात लोकशाहीबरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात.
कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. यालाच गणराज्य असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या विविध देशांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमांवर चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, संविधानातील बदलाची पद्धती कशी असते? उत्तर, संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते. परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा, यासाठी भारताच्या संविधानातच संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अतिसोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकताही या प्रक्रियेत आहे. अशा प्रकारे प्रश्न 8वा अ थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 8वा ब आहे, का ते लिहा. कोणताही एक. 2 प्रश्न दिले आहेत. 2 गुण आहेत. एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे, परंतु सरावासाठी दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपण या ठिकाणी लिहूयात. तर पहिला प्रश्न, न्यायाचे 3 प्रकार स्पष्ट करा. उत्तर, पहिले आपण न्याय म्हणजे काय ते बघूया. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते पुढीलप्रमाणे. अ, सामाजिक न्याय. व्यक्तीमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. ब, आर्थिक न्याय. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. आणि क आहे राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे न्यायाचे प्रकार आपल्याला लिहिता येतात. दुसरा प्रश्न आहे, राज्यकारभार म्हणजे काय? उत्तर, देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात? तर ते बघा. आता राज्यकारभार म्हणजे काय आणि देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात या दोन्ही प्रश्नाची उत्तरं सारखंच आहे. हा प्रश्न येऊ शकतो किंवा असा आला तरी उत्तर सारखंच लिहायचं. देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी विषय इतिहास नागरिकशास्त्र या विषयावरील प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण पाहिली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.